नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक. आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा विषय आहे तो इथे चर्चेसाठी घेणार आहोत. शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट. बघा, शिक्षक भरती आंदोलन, तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की शिक्षक भरतीला आंदोलनाची गरज असते. बघा, शिक्षक भरतीच्या जागा, शिक्षक भरतीची जाहिरात, शिक्षक भरतीचे राऊंड आणि शिक्षक भरतीमधील सर्व काही, तर ते सगळं आंदोलन झाल्याशिवाय होत नसते, हे तुम्हाला सर्वांना आतापर्यंत माहीत झालेलं असेलच. म्हणून आता इथे फेज 2 साठी शिक्षक भरतीचं महाआंदोलन छेडण्यात आलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आंदोलन झालं, त्याचे परिणाम होऊन फेज 2 सुद्धा लवकरच होईल, हे लक्षात घ्या. तर या व्हिडिओमध्ये त्या आंदोलनाची आणि फेज 2 इत्यादी बाबींची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. बघा, शिक्षक भरती पवित्र पोर्टल अपडेट, त्याच्यामध्ये शिक्षक भरती आंदोलन 10% रिक्त अपात्र गैरहजर जागा, त्याचं तपशीलवार माहिती म्हणा, आणि फेज 2 लवकरच. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवे असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. लक्ष द्या. आता पुढे बघूया कोण, कुठे, कसे, किती, काय. तर हे बघा, आंदोलन कोणाच्या माध्यमातून होत आहे तर ते या ठिकाणी तुम्ही क्लिअर करून घ्या. इथे तुम्हाला दिसत असेल बघा, युथ स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र ह्यांच्याद्वारे आंदोलन होत आहे. बघा, सर्व अभियोग्यता धारकांचं हे आंदोलन आहे आणि ही जी आहे तिथे परमिशन मिळालेली आहे आंदोलन करण्यासाठी. तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, जिथे आपलं आयुक्त कार्यालय आहे ते बंड गार्डन पोलीस स्टेशन एरियामध्ये येतं. प्रति मान्य पोलीस निरीक्षक, बंड गार्डन पोलीस स्टेशन, पुणे. युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे सविनय सादर. विषय दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत आंदोलनास परवानगी मिळण्याबाबत आणि खाली दिलेल्या आहे मागण्या. तर इथे महत्त्वाची गोष्ट अशी, या ठिकाणी काय सांगा, ह्यांना परमिशन मिळालेली आहे आणि इथे आंदोलन सुरू होणार आहे. तर बघा, अशा प्रकारे त्यांचे एक अर्थ हात आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी बऱ्याच म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे, माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवा, इतरांपर्यंत पोहोचवा. बघा, इथे या पत्राचा त्यांनी सुरुवात केलेली आहे. श्री गणेशाय नमः. आंदोलन आंदोलन आंदोलन. आणि नक्कीच शिक्षक भरतीची गोष्ट आपण करतो म्हटलं की शिक्षक भरती ही आंदोलनजीवी आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. लक्ष द्या, शिक्षक भरतीसाठी बेमुदत आंदोलन. लक्षात घ्या. निमंत्रण तथा पाठिंब्यासाठी नम्र आवाहन इथे त्यांनी मला पाठवलेलं आहे. सचिन राऊत सर. बघा, आता ह्यांचं म्हणणं काय आहे आपण या पत्राद्वारे जाणून घेऊया आणि आपल्याला साथ देणं जरुरी आहे. लक्षात घ्या, आपणास ज्ञात असेलच की महाराष्ट्रात शिक्षक भरतीस 2 वर्षापूर्वी प्रारंभ होऊन देखील अद्यापपर्यंत शिक्षक भरती पूर्ण झालेली नाही. नक्कीच अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. 2 वर्षापूर्वी म्हणजे 31 जानेवारी 2023 लक्षात घ्या ला जाहिरात, त्याच्या म्हणजे नोटिफिकेशन, त्याच्यानंतर फेब्रुवारी 2023 पासून पेपर सुरू झाले आणि तेव्हापासून ते 24 संपत आलं तरी शिक्षक भरतीचा शेवट लागलेला नाही. एवढ्या दिवसामध्ये एक लेकरू जन्म घेऊन 2 वर्षाचं होते. तर या सरकारला लाज वाटायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे की ह्या विद्यार्थ्यांसोबत, अभियोग्यता धारकांच्या भावनासोबत खेळत असताना तेवढ्या माध्यमातून इतर परीक्षा 2-2, 3-3 वेळा होत असते. पोलीस भरती सारख्या परीक्षा 3-3, 4-4 वेळा होत असते. या हरामखोरांना जो देश घडवतो त्या माणसाला रडवताना, त्याच्या आयुष्यामध्ये विवंचना आणत असताना, त्याच्या वाट्याला हिलकावणी, लक्षात घ्या, फसवणूक आणत असताना सरकारला लाज वाटणं जरुरी आहे. बघा, आपणास ज्ञात असेलच की महाराष्ट्रात शिक्षक भरतीचं 2 वर्षापूर्वी प्रारंभ होऊन देखील अद्यापपर्यंत शिक्षक भरती पूर्ण झालेली नाही. राज्यातील हजारो शिक्षकांची पदे रिक्त असून शिक्षकाविना विद्यार्थी वंचित असून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. नक्कीच शासनाने घोषणा केलेल्या 2 टप्प्यात 50,000 शिक्षक भरतीचे 3-13 वाजले. बिलकुल बरोबर आहे. बघा, 55,000 करतो, 50,000 करतो, पहिल्या टप्प्यात 30,000 करतो, नंतरच्या टप्प्यात 20,000 करतो. तो बावळट ऑक्टोपस सारखे केस असलेला तो शिक्षण मंत्री आपला, लक्षात घ्या, केसरकर, त्याला शिक्षण मंत्री म्हणताना मला कसं तरी वाटते जे निर्णय महत्त्वाचे आहेत ते घ्यायचे सोडून तो 100 निर्णय घेतो. त्याच्या खुर्चीला चिकटून राहण्यासाठी, पदाला चिकटून राहण्यासाठी
त्याच्या फायद्याचे, वैयक्तिक फायद्याचे निर्णय तो घेत असतो, लक्षात घ्या. म्हणून त्याने शिक्षक भरतीचे 3 तेरा वाजले आहेत, हे जेवढं खरं आहे त्याच्यापेक्षा शिक्षक भरतीचे 3 तेला वाजवले आहेत हे जास्त खरं आहे, ते लक्षात घ्या. 80% पदभरतीमधून 10% पद कपात केल्याने हजारो पात्रताधारक शिक्षक बेरोजगार तरुणांवर अन्याय झाला आहे. बघा, नक्कीच बरोबर आहे. तुमच्या चुका आहेत त्या 2017 पासून 2022 मध्ये तुम्ही शिक्षक भरती घेताय. आतापर्यंत तुम्हाला बिंदू नामावली रोस्टर अपडेट करता आलं नाही, तर तुम्ही चमचाभर पाण्यामध्ये जीव द्या असं तुमचं प्रशासन आहे, हे लक्षात घ्या. आणि वरून पुन्हा 80% पदभरतीमधून सुद्धा 10% पद कपात करता, आणि त्यामुळे आमच्या हजारो महाराष्ट्रातल्या घरामध्ये प्रकाश पडायला पाहिजे, तर ते कायम स्वरूपात आजही अंधारात आहे, हे लक्षात घ्या. 80% पदभरतीमधून 10% पद कपात केल्याने हजारो पात्रताधारक शिक्षक बेरोजगार तरुणांवर अन्याय झालेला आहे. राज्यातील अनेक बघा, नगरपालिका, महानगरपालिका तसेच खाजगी संस्थांमध्ये कित्येक हजार शिक्षकांची पदे रिक्त आहे. पहिल्या 2 निवड याद्यामधून रिक्त, अपात्र, गैरहजर ही सुद्धा संख्या प्रचंड मोठी आहे. अल्पावधीतच राज्यात लागू होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये शिक्षक भरती अडकू नये, या हरामखोरांची नियत अत्यंत खराब आहे, लक्षात घ्या. बरेच युट्यूबर म्हणा किंवा काय म्हणून सांगा अभियोग्यताधारक या अधिकाऱ्यांचे, प्रशासनाचे पाय चाटतात, लाळघोटेपणा करतात. मी तुम्हाला सांगतो, स्वतःचं एक असं ठाम मत असलं पाहिजे, स्वतःचं एक काय म्हणून सांगा स्वतंत्र असं अस्तित्व असलं पाहिजे. तर ही गोष्ट यांना सुद्धा समजणं जरुरी आहे. ते सांगतात की अधिकारी वर्ग वेगानं काम करताय, 24 तास काम करत आहे, प्रचंड काम करत आहे. अबे 17 मध्ये शिक्षक भरती झाली होती, त्याच्यानंतर 22 मध्ये झाली, 22 पासून 24 सरत आहे. झोपा काढण्याचं काम करत आहे का हे त्यांना समजलं पाहिजे. 10% पद कपात का बरं झाली, तर तो काय म्हणून सांगा बिंदू नामावली घोटाळा, रोस्टर अपडेटचा घोटाळा. अबे 17 पासून तुम्ही 22 पर्यंत 5-5 वर्ष 5Gच्या जमान्यामध्ये काय झोपा काढल्या का? जगात अशी कोणती भरती आहे का? आणि तरी जर समजा आमचा अभियोग्यताधारक जागा होत नसेल, तर जेवढं प्रशासन दोषी आहे तेवढाच हा अभियोग्यताधारक सुद्धा दोषी आहे असं म्हणायला हरकत नाही, हे त्या लक्षात घ्या. फक्त अन्याय झालाय, अन्याय झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की अन्याय करणारा जेवढा जबाबदार असतो म्हणे, तेवढाच अन्याय सहन करणारा सुद्धा जबाबदार असतो म्हणे. म्हणून मी इथे सांगू इच्छितो, बऱ्याचदा आम्ही स्वतः आंदोलनं केली, यवतमाळात केली, पुण्यात केली, आता हे 20 तारखेला पुण्यामध्ये आंदोलन होत आहे. विद्यार्थ्यांचा, तुमचा, अभियोग्यताधारकांचा प्रतिसाद महत्वाचा आहे. नाहीतर हा अन्याय करणारा प्रशासन वर्ग, शासन वर्ग तुमच्यावर अन्याय करतच राहील, ही महत्वाची गोष्ट आहे. आता बघा, यांना अडकवायची आहे, म्हणून यांच्याकडून आपल्याला निवडणुकीच्या आधी ही आपली फेज 2 सुरू करायची आहे, लक्षात घ्या. अल्पावधीतच राज्यात लागू होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया अडकू नये, भरतीचा प्रारंभ तात्काळ व्हावा म्हणून शासनाकडे वारंवार पाठपुरावा केलाय. परंतु आता शासन प्रशासनाला खडबडून जाग यावी आणि युद्ध पातळीवर बुलेट ट्रेनच्या स्पीडने फेज 2 ची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून हजारोंच्या संख्येने आम्ही सर्वसामान्य बेरोजगार शिक्षक, तरुण तरुणी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी बेमुदत आंदोलन सोमवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 सकाळी 10 वाजतापासून सुरू करणार आहोत. आमची आपणास नम्र विनंती आहे की आपण आमच्या आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा द्यावा व आम्हा बेरोजगार शिक्षक तरुणांना व वंचित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, आपणास नम्र विनंती. आता कुठे होणार आहे आंदोलन, तर शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे दिनांक 20 ऑगस्ट 2024 सोमवारी, परवाला, लक्षात घ्या. वेळ सकाळी 10 वाजता. उपस्थित आपण सर्व आपले विनीत महाराष्ट्रातील तमाम बेरोजगार शिक्षक, तरुण तरुणी, युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, इथे तुषार देशमुख सरांचा, राकेश तुरंडकर सरांचा नंबर वगैरे दिलेला आहे. तुम्हाला काही आंदोलनासंबंधी अडचण असेल तुम्ही त्या नंबरवर फोन करू शकता. मित्रांनो, आतापर्यंत काय झालेलं आहे, शिक्षक भरतीमध्ये बऱ्याचदा अभियोग्यताधारकामध्ये मतमतांतरे झालेली आहे, फूट पडलेली आहे, एकाचं दुसऱ्याच पडत नाही. निवड आपल्यासाठी, आपल्या कास्टसाठी, आपल्या प्रवर्गासाठी, आपल्या सब्जेक्टसाठी जर काही फायदा होत असेल तर मी त्या आंदोलनाला, त्या निवेदनाला, त्या ट्विटर ट्रेंडला किंवा कोणत्याही ऍक्टिव्हिटीला, कृतीला सपोर्ट करतो अशी मानसिकता तयार झालेली आहे. सर्वसमावेशक भूमिका घेत असताना बऱ्याच नेत्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली नाही. म्हणून मी सांगतोय की काही विरोधकही असतील आणि काही काय असतील तर समर्थकही असतील. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी एखादी गोष्ट जर चांगली होत असेल, एखाद्या गोष्टीमधून इतरांचं भलं होत असेल तर आपण त्याचं समर्थन करणं जरुरी आहे, लक्षात घ्या. आता फेज 2 मधून बऱ्याच
महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांच्या घरात प्रकाश पडणार आहे, म्हणून या आंदोलनाला आपण समर्थन द्यायचं आहे, म्हणून हजारोच्या संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। आतापर्यंत हे अन्याय करू शकले कारण तुम्ही अन्याय सहन केला। आपण बऱ्याचदा रस्त्यावर कमी संख्येने उतरलो आणि कमी संख्येने उतरलो म्हणून तरी कमीत कमी ही रेंगाळणारी गोगलगाईच्या स्पीडनं चालणारी भरती इथपर्यंत फेज 1 पूर्ण होत आलेली आहे। आता फेज 2 आगामी निवडणुकामध्ये अडकू नये म्हणून तुम्हाला आंदोलनाला सर्वांना उपस्थित राहायचं आहे, हे लक्षात घ्या। मित्रांनो, परत तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, ती गोष्ट म्हणजे कशी, विद्यार्थी मला वारंवार विचारत असतात की आता संपल्यासारखं वाटते, हताश झाल्यासारखं वाटते, आता काय करावं सर सुचत नाही। तर काय करायचं मी सांगतो। फेज 2 मध्ये तुमचे मार्क्स लॉक झालेले आहे, त्याचं नाव यादीमध्ये येणारच आहे, पण त्यासाठी पाठपुरावा, मेल, ईमेल, निदर्शने, ट्विटर ट्रेंड, ह्या सगळ्या गोष्टी, इव्हन आंदोलन, तर त्याची ही पूर्णच्या पूर्ण काय आहे सांगा तयारी आहे। तर आता बाकीचे आपले मवाळ मार्ग जे आहे ते सर्व संपलेले आहे आणि आता आपण जहाल मार्गाचा अवलंब करणे हे जरुरी आहे। जर समजा तोंड वाजवून आपल्याला मिळत नसेल तर तोंडात वाजवून मिळवणे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या। तर आता बरेच विद्यार्थी सांगतात की आम्ही एवढा अभ्यास केला, तर आता एवढा अभ्यास केला, तुम्ही 99% यश मिळवलेलंच आहे, तर 99% यश जर तुम्ही मिळवलेलं असेल, यशाच्या जवळपास गेले असाल तुम्ही, तर परत तुम्ही काय करा, थोडंसं आणखी यश मिळवाच, लक्षात घ्या। आणि म्हणून तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये TET, लक्षात घ्या, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ही TET एक्झाम प्रस्तावित आहे, लक्षात घ्या। ऑगस्ट सप्टेंबरमध्ये TET एक्झाम प्रस्तावित आहे, त्याची तयारी सुद्धा सुरू ठेवा। त्याच्यानंतर जर आपण बघतो म्हटलं TAIT एक्झाम, तर ही TAIT एक्झाम नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये प्रस्तावित आहे, त्याची सुद्धा तयारी ठेवा। बरेच विद्यार्थी बावळटासारखे प्रश्न विचारतात, तारीख कधी येते, नोटिफिकेशन कधी येते, सर तारीख निश्चित माहित आहे का? अबे तुझा अभ्यास झाला आहे का तो बघ पहिल्यांदा, समजून घ्या, कारण हे निव्वळ बावळट असतात। मी त्यांचं असं म्हणणं की ज्या दिवशी माझी तारीख येईल त्या दिवशी मी अभ्यासाला सुरुवात करतो, गेल्या वेळेस फक्त 21 दिवसांचा वेळ दिला तरी अशाने रिझल्ट येत नाही आणि मग पुन्हा आपलं डोकं पिटत बसावं लागतं, ते लक्षात घ्या। संधी निघून जाते, आपल्या समोर गोल्डन चान्स आलेला आहे। जर कदाचित यदा कदाचित हे CTET, TET, TIT नसतीच पुढे, तर आपल्याला संधी मिळाली नसती, राहिली नसती, हे प्रॉपर पहिल्यांदा समजून घ्या रे, वास्तव स्वीकार। म्हणून आपली फेज 2 कोणत्याही परिस्थितीमध्ये झाली पाहिजे, त्यासाठी तुम्ही आंदोलनालाही जात असताना आणि मोबाईल आपल्या सोबत असतो, अभ्यास तुम्हाला कुठेही करता येतो, सगळ्या गोष्टी तुमच्या PDF, सर्व स्टेट बोर्डाची पुस्तके, तुम्ही घेतलेली ॲप्स, ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत। तर आपल्याला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये फेज 2 साठी 100% आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करायचा आहे आणि सोबतच ह्या ज्या परीक्षा आहेत त्यांचीही तयारी सुरू ठेवायची आहे दादांनो, हे विसरू नका। आता ज्यांच्याकडे तयारी करण्यासाठी अजिबातच पैसे नाही त्यांच्यासाठी आपण MPSC, TIT, TET, पोलीस भरती सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच YouTube लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता आपल्या चॅनलवर सुरू असते। त्या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी आणि शिक्षक भरती व स्पर्धा परीक्षांच्या सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा। आणि सोबतच परत एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट मी या ठिकाणी सांगतोय की आपण परवा साजऱ्या केलेल्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये 98% सूट देऊन आपण TET, TAIT, MPSC आणि सर्व बॅचेसवर आपण काय करतोय, सूट 98% सूट देऊन, तर उद्या म्हणजे रविवार बघा, रविवार दिनांक 18 ऑगस्ट 12 वाजेपर्यंत ही सूट तुम्हाला अवेलेबल आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक टाकेल आणि त्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। बघा, सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये मी हे तुम्हाला देतो आहे, लक्षात घ्या। याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल ते मी या ठिकाणी सांगतो। बघा, संपूर्ण विषयांचे लाईव्ह लेक्चर होईल, संपूर्ण रेकॉर्डेड बॅच मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, बुक्स, लक्षात घ्या, ई-बुक्स, PDFs मिळतील, सर्व मोफत टेस्ट सिरीज मिळेल, मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करता येईल आणि 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा त्याच्या पलीकडे गेली तर कालावधी वाढवून मिळेल आणि सोबतच तुम्हाला व्हिडिओ किती वेळा बघता येईल। बघा मित्रांनो, आपल्या क्लासच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी TET, CTET पात्र झालेले आहे आणि 1000+ विद्यार्थी 2022च्या शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून रुजू आहे। त्यांचे अभिप्राय व्हिडिओज मी तुम्हाला यूट्यूबला टाकलेले, यूट्यूब कम्युनिटी टाकली आहे, ते बघा
आपल्या लाईव्ह जे 5ची बॅच आहे फ्री, त्याच्यातले डेमो लेक्चर बघा आणि नंतर बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करा आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इतरांना सुद्धा शेअर करा. मित्रांनो, जे आंदोलन आहे, जे आंदोलनाची अर्थ हाक आहे, तर त्या आंदोलनाला आपल्याला प्रचंड प्रतिसाद द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. जास्त संख्या असेल तर निर्णय लवकर होईल, आपल्याला रिझल्ट लवकर मिळेल. त्यासाठी आपण सर्वांनी जातीनं त्या आंदोलनाला हजर राहणं जरुरी आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करून द्या आणि सर्वांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.